शेअर मार्केटच्या वाईट परिस्थितीत पडलेले 5 शेअर आपण आज या व्हिडिओत डिस्कस करणार आहोत। म्हणून या व्हिडिओला तुम्ही काळजीपूर्वक अखेरपर्यंत पाहत चला, कारण 2025च्या क्रॅशमध्ये कोसळणारे हे शेअर माहित करून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। मित्रहो, शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करतेवेळी 2 गोष्टी नेहमी लक्षात असू द्या, जर तुम्ही बिगिनर असाल तरीही आणि अनुभवी असाल तरीही। पहिली म्हणजे जेव्हा शेअर भीतीत असेल, क्रॅश झाला असेल, कोसळला असेल आणि त्याला विकत घ्यायला कोणीही तयार नसेल, सर्वजण भीत असेल, तेव्हा तुम्ही तो शेअर विकत घ्यायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर खरेदी करा, पण तोच शेअर खरेदी करा ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत। पडलेला आहे, भीतीत आहे म्हणून कोणतेही शेअर खरेदी करू नये। कंपनी चांगलीही असली पाहिजे। या 2 गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही शेअर मार्केटमधून चांगला पैसा कमावू शकता। आता पाहूयात शेअर मार्केटच्या वाईट परिस्थितीत पडलेले 5 शेअर। पहिला शेअर आहे पाईप सेक्टरशी जुळलेला। इंडिया एक डेव्हलपिंग कंट्री आहे। इंडिया डेव्हलप होत आहे आणि खूप स्पीडली भारत डेव्हलप करणार आहे। डेव्हलपिंग ते डेव्हलपची जी जर्नी होणार आहे ती जर्नी कंप्लीट होणार इन्फ्रास्ट्रक्चरच्या भरोशावर। भारतात मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनणार, कन्स्ट्रक्शन होणार आणि त्यात पाईप्सही लागणार। तर अशा परिस्थितीत जी कंपनी पाईप बनवते, जसे ॲस्ट्रॉल पाईप, विनस पाईप्स, पण हे स्टॉक मल्टीबॅगर झाले आहेत। आपण आज ज्या शेअरबद्दल बोलत आहोत तो आहे हरिओम पाईप्स। 1137 करोड रुपयाचं मार्केट कॅप आहे, 18चा पीई रेशो आहे, इंडस्ट्री पीई 19चा आहे, म्हणजे आपल्या इंडस्ट्री पीईच्या जवळपास आहे। फेस व्हॅल्यू 10 आहे। शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर्स 57.26% आहे, फॉरेन इन्व्हेस्टर्स 9.40% आहे आणि रिटेलर्स 33.29% आहे आणि स्टॉक आपल्या ऑल टाइम हायवरून 60% कोसळला आहे। दुसरा स्टॉक आहे टाटा मोटर्स। ऑटो सेक्टरचा स्टॉक आहे। मागच्या 5-6 महिन्यापासून हा स्टॉक खूप पडला आहे। 2025 मध्ये लगातार पडणारा स्टॉक म्हणजे टाटा मोटर्स। आपल्या ऑल टाइम हाय पासून हा स्टॉक 42% कोसळला आहे। मोठी कंपनी आहे, मार्केट कॅपही मोठा आहे। या सेक्टरचा इंडस्ट्री पीई 20 आहे आणि टाटा मोटर्स फक्त 8च्या पीई रेशोवर ट्रेड करत आहे, म्हणजे स्टॉक खूप स्वस्त झाला आहे। शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर्स 42.58% आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स 18.66% आहे, म्युच्युअल फंड्स 10.96% आहे, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन 5.84% आहेत आणि रिटेलर्स 21.97% आहे। तिसरा स्टॉक आहे सेलो वर्ल्ड। कोविडच्या काळात सर्व विद्यार्थी डिजिटली अभ्यास करत होते। कोविड गेला, आता सर्व काही लेखी स्वरूपात होत आहे आणि आपला हा आजचा तिसरा शेअरही रायटिंग क्षेत्राशीच संबंधित आहे। पीई रेशो आहे 35चा आणि इंडस्ट्री पीई आहे 45चा, म्हणजे आपल्या इंडस्ट्री पीई पेक्षा शेअर स्वस्त आहे। कंपनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही। स्टॉकचा फेस व्हॅल्यू आहे 5चा, मार्केट कॅप आहे 12,026 करोड रुपयांचे। कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर्सची या कंपनीत होल्डिंग आहे 75%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत 9.82%, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत 7.47%, म्युच्युअल फंड्स आहेत 3.72% आणि रिटेलर्स आहेत 3.99%। मित्र हो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण व्हिडिओला लाईक केले तर मला मोटिवेशन मिळेल आणि मग मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ आणत राहील। तर सध्या सेलो वर्ल्ड ही कंपनी आपल्या ऑल टाइम हायवरून 45% कोसळला आहे। चौथा शेअर एक गव्हर्नमेंट शेअर आहे। भारताची सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। इयरली प्रॉफिट 700 करोड रुपयांचा आहे। वर्ल्डच्या 100 कन्स्ट्रक्शन कंपनीत या कंपनीचं नाव येते। कंपनीचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल। कंपनीचा पीई रेशो आहे 19चा, इंडस्ट्रीचा पीई आहे 26चा, म्हणजे आपल्या इंडस्ट्री पीईच्या तुलनेत शेअर स्वस्त आहे। मार्केट कॅप आहे 15,015 करोड रुपयांचं। कंपनीवर कर्जही फार कमी आहे। फेस व्हॅल्यू 2चा आहे
शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिला तर प्रमोटर्स 65.17% आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स 4.08% आहे, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स 1.29% आहे, म्युच्युअल फंड्स 0.15% आहे आणि रिटेल इन्व्हेस्टर्स 29.31% आहेत. आणि सध्या इरकॉन इंटरनॅशनल ही कंपनी आपल्या ऑल टाइम हायवरून 53% कोसळलेली आहे. पाचवा शेअर आहे CDSL. म्युच्युअल फंड्स स्टॉक मार्केटशी संबंधित क्षेत्रात ही कंपनी काम करते. ट्रेड इन्व्हेस्टमेंट सेटलमेंटचं काम करते. आजकाल इंडियन गव्हर्नमेंटनं मॅन्डेटरी केलं आहे की प्रत्येक इन्व्हेस्टर्सचं कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट क्रिएट करायचे. जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्यांना जे कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट मिळते ते ह्याच CDSL कंपनीकडून मिळते. कंपनीचा PE रेशो आहे 44 आणि इंडस्ट्रीचा PE रेशो आहे 50. म्हणजे आपल्या इंडस्ट्री PEच्या तुलनेत CDSLचा स्टॉक हा सध्या स्वस्त झालेला आहे. मार्केट कॅप आहे 24,459 करोड रुपयांचं. कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. पूर्णपणे डेट फ्री कंपनी आहे. कंपनीचा फेस व्हॅल्यू 10चा आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न्स पाहिला तर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत 17%, म्युच्युअल फंड्स आहेत 11.21%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत 7.64%, प्रमोटर्स आहेत 15% आणि रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत 49.15%. आणि सध्या हा स्टॉक आपल्या ऑल टाइम हायवरून जवळपास 40% कोसळला आहे. तर मित्रहो, आजच्या व्हिडिओत हे 5 स्टॉक जे शेअर मार्केटच्या ग्लोबल इम्पॅक्टमध्ये कोसळले आहेत ते मी तुम्हाला येथे फोकस करून दिले आहेत. चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर अपस्टॉक 247ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील.